नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण 18 आणि 19चे पॉलिटीचे क्वेश्चन बघितलेले आहेत. आज आपण घेत आहोत 2017चा पेपर. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आपल्या अभ्यासासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, पण त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर प्रिंट आउट काढणं, मग पुन्हा रेफरन्स बुक आपल्याकडे नसतात, तर त्याच्यावरती एक सोल्युशन म्हणजे तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा बुक हाऊसला ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती 18वी एडिशन मिळत आहे. घटकनिहाय विश्लेषणात्मक आणि स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 13 पासून 23 पर्यंतचे सगळे पेपर तुम्हाला एकाच पुस्तकात मिळतील. आता याचं स्वरूप असं आहे की ते तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. 4 ऑप्शन आहेत, चारही ऑप्शनचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. प्लस तुम्हाला याच्यामध्ये ज्या पुस्तकामधून हा क्वेश्चन विचारला आहे पेज नंबर सुद्धा इथं दिलेले आहे. ठीक आहे, तर आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती MPSC सेक्शनमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये तुम्ही जावा, हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. ऑनलाईन तुम्ही मागवा, जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक मिळून जातं. ठीक आहे, ओके. तर याच पुस्तकातून आपण घेत आहोत आजचा हा आपला पेपर 2017चा. ठीक आहे, चला बघा, पहिला क्वेश्चन काय विचारला होता 2017ला. 2017ला पहिला क्वेश्चन विचारला होता की आर्टिकल 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या. ठीक आहे, ओके. आणीबाणीचे जे 3 प्रकार आहेत ना, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला, पण इथे तुम्हाला विधाने विचारात घ्या म्हटलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला विचारले की कोणती विधाने बरोबर आहेत, कोणती विधाने चुकीची आहेत. ठीक आहे, ओके. बघा, पहिलं सेंटेन्स आहे, तुम्हाला आता 3 पैकी ना आर्टिकल 352 लक्षात घ्यायचं आहे, बरोबर. राष्ट्रीय आणीबाणी कोणती आहे वगैरे वगैरे, किंवा याच्यामध्ये जे प्रकार आहेत ते व्यवस्थित आपल्या लक्षात पाहिजे. तर तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपल्यानंतर ती आपोआप संपुष्टात येते. इथं च लागलेला आहे. जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. ठीक आहे, ओके. दुसरं विधान आहे, राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करायचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तरच. असं आहे का? नाही, बरोबर. तर इथे जी तुम्हाला 2 विधानं दिली, दोन्ही विधानं चुकीची आहेत. ठीक आहे, आता दुसरं विधान तर सोपं आहे, आपल्याला लक्षात आलं. पहिल्या सेंटेन्समध्ये काय चुकलंय बघा, तर इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जी 44वी घटना दुरुस्ती आहे ना, तर 42वी घटना दुरुस्ती आणि 44वी घटना दुरुस्ती महत्त्वपूर्ण आहे. तर या 44व्या घटना दुरुस्तीनुसार ज्या काही सुधारणा केल्या होत्या त्या सुधारणा लक्षात घेता राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा देणारा आदेश केंद्रीय मंत्रिमंडळाने संमत केलेल्या व राष्ट्रपतींना लेखी कळविलेल्या ठरावानुसारच राष्ट्रपती काढू शकतात. ओके, क्लिअर. पुन्हा एकदा रिपीट करते बघा. 44वी घटना दुरुस्ती झाली, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली की राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा देणारा जो आदेश आहे ना, केंद्रीय मंत्रिमंडळाने संमत केलेल्या आणि राष्ट्रपतींना लेखी कळवलेल्या ठरावानुसारच राष्ट्रपती काढू शकतात. आता हा जो आदेश असतो ना, या आदेशाला उभयगृहांची मान्यता कशी पाहिजे? विशेष बहुमताने पाहिजे. आता विशेष बहुमत म्हणजे काय? जी एकूण सदस्य संख्या असते ना, त्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि जेवढे सदस्य उपस्थित असतात त्यांच्या 2/3 बहुमताने, याला म्हटले जातं विशेष बहुमत. ठीक आहे, ओके. मग मान्यता प्राप्त करून घेण्याचा कालावधी सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे घोषणेच्या दिनांकापासून किती असतो? 1 महिना असतो, बरोबर, जसं तुम्हाला वरती सेंटेन्समध्ये दिले. मग 44व्या घटना दुरुस्तीपूर्वी संसदेची मान्यता ही केवळ सर्वसाधारण बहुमताने मिळवण्याची तरतूद होती. त्याच्यामध्ये महत्त्वाचा बदल झाला आणि ही मान्यता मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती काय झाली? थोडीशी डिफिकल्ट झाली. आणि 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालं? राष्ट्रीय आणीबाणीला काही निश्चित कालमर्यादा घालून तिची मुदत वाढवायची झाल्यास संसदेची फेरमान्यता आवश्यक ठरवण्यात आली. आणि ही जी घटना दुरुस्ती होती 44वी, या घटना दुरुस्ती तरतुदीनुसार आणीबाणीची मुदत किती महिने? 6 महिने कालावधी ठरवण्यात आली, बरोबर. इथं पहिला काय होती? 1 महिना होती, बरोबर. नंतर काय झाली? 6 महिने झाली. आणि त्याच्या पुढे ही मुदतवाढ हवी असल्यास संस्थेची अनुमती घेऊन पुन्हा किती महिने? पुन्हा 6 महिने ती अस्तित्वात राहू शकेल. अशी प्रत्येक वेळा 6 महिन्यांच्या कालावधीपूर्वीच संसदेच्या परवानगीनेच
राष्ट्रीय आणीबाणी अस्तित्वात राहू शकेल? अर्थात अशी एकूण किती वेळा ही मुदतवाढ शासनाने मागवायची आणि संसदेने त्याला मान्यता द्यायची हे मात्र आपल्या घटनेमध्ये दिलेलं नाही किंवा घटनेमध्ये अंतिम मर्यादा घालण्यात आलेली नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. हा क्वेश्चन तुमचा कव्हर होतो भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार, बाचाल सरांचं पुस्तक, केसागर पब्लिकेशन, 9वी आवृत्ती, पेज नंबर 314. आपलं नवीनच एक पुस्तक येत आहे इंडियन पॉलिटीसाठी, एक 15 ते 20 दिवसामध्ये येईल, जे परिपूर्ण आहे राज्यसेवा 2025 साठी पण. ठीक आहे, ओके. पुढचा क्वेश्चन बघा, न्यायालयीन पुनरावलोकनावरती क्वेश्चन आहे. 17 पासून बऱ्याच एक्झाम मध्ये न्यायालयीन पुनरावलोकनावरती क्वेश्चन विचारलेत. क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, न्यायालयीन पुनरावलोकनाबाबत कोणतं विधान बरोबर नाही असं म्हटलंय. पहिलं विधान आहे, भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनरावलोकन पद्धतीचं स्पष्ट वर्णन केलेलं नाही. भारतात न्यायालयीन पुनरावलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्वाद्वारे संचलित आहे. तिसरं विधान आहे, न्यायालयीन पुनरावलोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. आणि चौथं विधान आहे, न्यायालयीन पुनरावलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही म्हटलंय. बघा तुम्हाला इथं चुकीचं विचारलंय, बरोबर, कोणतं विधान बरोबर नाही म्हटलंय. तर भारतीय राज्यघटनेने वर्णन केलेलं आहे का, नाही केलेलं, बरोबर. भारतामध्ये न्यायालयीन पुनरावलोकन कोणत्या तत्वाद्वारे संचलित आहे, कायद्याने घालून दिलेल्या पद्धती, ना की कायद्याची योग्य पद्धती, बरोबर. न्यायालयीन पुनरावलोकन कोणत्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असणाऱ्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही, 9वं परिशिष्ट, बरोबर. इथं मंजूर करू शकतं, इथं काय दिलेलं आहे, मंजूर करू शकत नाही असं दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, न्यायिक पुनरावलोकन ही संज्ञा आपल्या राज्यघटनेमध्ये नाही, बरोबर, किंवा नसली तरी सुद्धा अनेक कलमामध्ये न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना सोपविल्याच्या सुस्पष्ट तरतुदी आहेत. म्हणजे क्लिअर असं कुठलं आर्टिकल नाहीये, पण SC आणि HC अनेक कलमाद्वारे सुस्पष्ट तरतुदी दिसून येतात. ठीक आहे, मग संमत केलेला कायदा किंवा कार्यकारी आदेश यांच्या घटनात्मक वैधतेला खालील 3 कारणासाठी आव्हान देता येतं. पहिलं रिझन आहे मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण. दुसरा आहे बनवलेला कायदा कायदा करणाऱ्या विभागाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. तिसरा आहे संबंधित कायदा किंवा आदेश घटनात्मक तरतुदीशी विसंगत आहे. ठीक आहे, ओके. तर आता इथं तुम्हाला अजून काय विचारू शकतात, तुम्हाला आपल्या देशातील न्यायालयीन पुनरावलोकन आणि अमेरिकेतील न्यायालयीन पुनरावलोकन किंवा अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कोणत्याही तरतुदीत न्यायिक पुनरावलोकनाची संकल्पना जी आहे स्पष्टपणे मांडली नसली तरी सुद्धा भारतातील न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार अमेरिकेतील न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकारापेक्षा कसा आहे, खूप मर्यादित आहे. इव्हन त्यांच्या पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये ही संकल्पना मांडलेली नाही, बरोबर. आता याचं कारण काय बघा, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये योग्य न्यायालयीन प्रक्रिया म्हटलंय, बरोबर. भारताच्या राज्यघटनेमध्ये काय म्हटलंय, कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया म्हटलंय. म्हणजे योग्य न्यायालयीन प्रक्रिया या संज्ञेमुळे काय होतं, नागरिकांच्या हक्काचं संरक्षण होतं, बरोबर. न्यायालयाला विस्तृत अधिकार मिळतात. आता या हक्कांचा भंग करणारे कायदे SC केवळ बेकायदेशीर आहेत या कारणास्तव फक्त वैध ठरवू शकतात असं नाही, तर अयोग्य आहे या प्रक्रियात्मक कारणासाठी ते अवैध ठरवले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. किंवा एखादा कायदा घटनात्मक आहे किंवा नाही हे ठरवताना आपले सर्वोच्च न्यायालय मात्र केलेला कायदा हा कायदे करणाऱ्या अधिकार क्षेत्रात येतो किंवा नाही यासारख्या सबळ बाबींचाच विचार करतं. म्हणजे तुम्हाला अमेरिका आणि आपलं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि आपल्या SCने संबंधित कायद्याची सुयोग्यता, अनुरूपता, धोरणात्मक परिणामकता या बाबींच्या खोलात शिरणं अपेक्षित नाही. म्हणजे आपल्याकडं न्यायालयीन पुनरावलोकन हे जास्त डीपमध्ये नाही. ओके, क्लिअर. बघा, योग्य न्यायालयीन प्रक्रिया या नावाखाली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने विस्तृत प्रमाणात न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार वापरला, बरोबर. म्हणून टीकाकारांनी त्याला काय म्हटलं, तिसरं गृह म्हटलं, श्रेष्ठ विधिमंडळ म्हटलं किंवा सामाजिक धोरण ठरलेला लवाद असं संबोधलं विचारू शकतात क्वेश्चन. म्हणजे न्यायिक श्रेष्ठत्वाचं अमेरिकेचं तत्व जसं आपण पूर्णपणे स्वीकारलं नाही तसंच आपण ब्रिटनमधील संसद सर्वश्रेष्ठ आहे हे सुद्धा तत्व पूर्णांशाने स्वीकारलेलं नाही, बरोबर.
राज्यघटनेचं लिखित स्वरूप, अधिकारांची विभागणी, संघराज्य पद्धती, मूलभूत हक्क, न्यायिक पुनरावलोकन याच्यामुळे काय होतं, आपल्या देशात संसदेच्या सार्वभौमत्वाला मर्यादा पडतात आणि याच्यामुळेच भारतामध्ये जे हे न्यायिक श्रेष्ठत्व आहे हे अमेरिकेतील तत्व आणि संसदेचं श्रेष्ठत्व या दोन तत्वांचा समन्वय आढळून येतो. क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. अगेन हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे इंडियन पॉलिटी, एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, पेज नंबर 288-89. चला तर आपण बघत होतो 2017चा पेपर, त्याच्यामध्ये आपला तिसरा क्वेश्चन आपण बघूया. थर्ड क्वेश्चन विचारला होता 2017ला की राष्ट्रीय राजधानी प्रदेश जो आहे दिल्ली संदर्भात क्वेश्चन होता. तर तुम्हाला विचारलेला आहे की राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी जो संदर्भ आहे ना तो कोणत्या आर्टिकल मध्ये सापडतो. ठीक आहे, असा क्वेश्चन विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे आर्टिकल 239A, दुसरा ऑप्शन आहे आर्टिकल 239AA, तिसरा आहे आर्टिकल 239AB आणि चौथा आहे आर्टिकल 239B. ठीक आहे, म्हणजे आपण जसं बघतो ना की तुमचा कोणताही पेपर असू द्या, भले कंबाईनचा असू द्या किंवा राज्यसेवेचा असू द्या, 15 क्वेश्चन विचारतात कंबाईनला. 15 पैकी 3 क्वेश्चन जे असतात ना तर ते 3 क्वेश्चन आर्टिकल वरती असतात, म्हणजे तिथं डायरेक्ट तुम्हाला आर्टिकल माहितच पाहिजे. ठीक आहे, आणि सेम राज्यसेवेला पण असंच असतं, 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट आर्टिकल वरती विचारले जातात. ठीक आहे, ओके. तर इथे जर आपण बघितलं तर आपला आन्सर आहे आर्टिकल 239AA, बरोबर. म्हणजे दृष्टिक्षेपात संघराज्य प्रदेशाशी संबंधित कलम आपण बघतोय. त्याच्यामध्ये 239 संघराज्य प्रदेशांचं प्रशासन, 239A काही संघराज्य प्रदेशामध्ये स्थानिक विधिमंडळाची किंवा मंत्रिमंडळाची दोघांची निर्मिती, आणि आपल्याला क्वेश्चन विचारला होता 239AA वरती दिल्लीच्या संदर्भात विशेष तरतुदी. ठीक आहे, ओके. इथे 239B पण आपल्याला दिलेला आहे, बी आहे फक्त, AB पण आहे. घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास तरतुदी. 239A सुद्धा आपल्याला विचारलेला आहे आणि 239B पण आपल्याला ऑप्शन मध्ये दिले की विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना वटहुकूम काढण्याचा प्रशासकाचा अधिकार. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे अशा प्रकारचे जे आर्टिकल्स असतात ना, आपल्याला सेक्शन माहित पाहिजे की 239 पासून 242 पर्यंत जे आर्टिकल आहेत ना ते कशाशी संबंधित आहेत, संघराज्य प्रदेशाशी संबंधित आहेत, बरोबर. म्हणजे इथं आपल्या लक्षात पटकन येऊन जातं. हा क्वेश्चन आपल्याला याचा संदर्भ आपल्याला मिळतो इंडियन पॉलिटी, एम लक्ष्मीकांत हे सागर पब्लिकेशन, पेज नंबर 403 वरती. ठीक आहे, लवकरच आपलं इंडियन पॉलिटीसाठी नवीन बुक येत आहे जे तुम्हाला 25 साठी सुद्धा उपयोगी ठरेल. 4 नंबरचा क्वेश्चन बघा. तुम्हाला क्वेश्चन विचारलाय 108व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, पहिलं सेंटेन्स आहे ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागेच्या संबंधी होतं. ठीक आहे. दुसरं सेंटेन्स आहे राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केलं होतं. तिसरं सेंटेन्स आहे लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केलं नाही. आणि चौथं सेंटेन्स आहे 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झालं. ठीक आहे, ओके. तर आपल्याला ऑप्शन दिलेत, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. पहिला ऑप्शन आहे फक्त 1, 2 आणि 4. दुसरा आहे फक्त 2, 3 आणि 4. तिसरा आहे फक्त 1, 2 आणि 3 आणि चौथा आहे वरील सर्व, म्हणजे 1, 2, 3, 4. ठीक आहे, ओके. आपलं उत्तर काय येईल बघा. आपलं उत्तर आहे सगळे सेंटेन्स बरोबर आहेत. 108वी घटना दुरुस्ती विधेयक 2008. आता तुम्ही म्हणाल की मॅडम सगळ्याच घटना दुरुस्ती विधेयकांवरती क्वेश्चन येतात का. बघा, सगळ्याच घटना दुरुस्ती विधेयकावरती क्वेश्चन येत नाही. जेवढे जेवढे महत्वाचे घटना दुरुस्ती विधेयक आहेत ना फक्त त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. तर 6 मे 2008ला महिला आरक्षणाविषयी, आता हे विधेयक तुम्हाला का विचारलं, कारण हे विधेयक होतं महिला आरक्षणाशी संबंधित, बरोबर. तर हे बहुचर्चित 108वं घटना दुरुस्ती विधेयक कुठं मांडण्यात आलं होतं, राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि लोकसभेत व राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांना 1/3 जागा ज्या आहेत ना राखीव ठेवण्याशी संबंधित हे विधेयक होतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला 110वं घटना दुरुस्ती विधेयक पण दिलेलं आहे. तर इथं आपल्याला जे 2009 मध्ये आलं होतं ना ते 110वं घटना दुरुस्ती विधेयक, याच्यामध्ये काय होतं बघा, घटनेतलं जे कलम 243D आहे याच्यामध्ये दुरुस्ती प्रस्तावित असून पंचायत संस्थांमध्ये
स्त्री प्रतिनिधींसाठी 1/3 आरक्षण 50% वाढविणे. म्हणजे हे त्यावेळेच आहे बघा, आता हे सगळे चेंजेस झालेले आहेत, पण आपण 2017चा पेपर जसा आहे तसं आपण इथे काय करतोय, एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आपला आहे पंचायत राजशी रिलेटेड. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, नागरिकांसाठी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहे. ठीक आहे, ओके. क्वेश्चन काय विचारलाय, नागरिकांसाठी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहेत. पहिला आहे ग्रामपंचायतीचं संघटन करणं, दुसरा आहे उत्पन्नातील विषमता कमी करणं, तिसरा आहे देशाचं संरक्षण करणं आणि चौथं आहे लष्करी सेवा बजावणं. ठीक आहे, ओके. पाचवा आहे समान नागरिक कायदा निश्चित करणं, सहावा आहे सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणं. तुम्हाला काय विचारलंय, कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहेत म्हटले, बरोबर. म्हणजे आता हे क्वेश्चन तुम्हाला इंडियन पॉलिटी मधून जरी असला तरी ग्रामपंचायतीशी रिलेटेड इथं मुद्दा तुम्हाला दिलेला आहे. तर इथं देशाचं संरक्षण करणं हे आहे आपलं उत्तर, बरोबर. कोणती कर्तव्य विहित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा 42वी घटना दुरुस्ती होण्याच्या आधी मूलभूत कर्तव्य होती का घटनेमध्ये, नाही. लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट झाली, स्वर्णसिंग समितीची शिफारस, बरोबर. ओके, स्वर्णसिंग समितीच्या शिफारसींचा विचार करून 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा काय करण्यात आलेला आहे, घटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, ओके. तर बघा, ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ना, ही नव्याने समाविष्ट केलेल्या भाग 4A, तुम्हाला भाग पण विचारतात. ठीक आहे, तुम्हाला इथं भागही विचारला जातो. तर भाग 4A कलम 51A मध्ये नमूद केली आहे. ओके, आणि ती थोडक्यात खाली दिलेली आहेत. आता बघा, इथं आपल्याला आर्टिकल माहित पाहिजे, भाग पण माहित पाहिजे. तर घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजाचा, राष्ट्रगीताचा आदर करणे, स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शांचा अभिमान बाळगणे, त्यांचं अनुपालन करणे, भारताचं सार्वभौमत्व, एकात्मता यांचं संरक्षण करणं, राष्ट्राचे संरक्षण करणे, राष्ट्राला गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवेला धावून जाणे, सगळ्या भारतीयांमध्ये एकात्मता, भातृभाव निर्माण करणे, जंगले, तळी, सरोवरे, नद्या, वन्य प्राणी यांसारख्या नैसर्गिक देणग्यांचं काय करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला काय विचारले बघा, इथं दिलेलं आहे, आपल्या एकात्मिक संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणं, शास्त्रीय दृष्टिकोन, मानवता, अभ्यास वृत्ती यांची वाढ करणं, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं, व्यक्तिगत आणि सार्वजनिक, हे जे आपल्याला दिलेलं आहे ना, हे आपल्याला हा जो सिक्वेन्स आहे ना, सिक्वेन्स सहित आपल्याला हे सगळं तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे, ओके क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट बघा, पित्याने अपत्यास अथवा पालकाने पाल्यास वयाच्या 6व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. ठीक आहे, ओके. तर हे 11वं जे कर्तव्य आहे ना, हे 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वये भारताच्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हे सगळं कंटेंट आपल्याला मिळतं भारतीय राज्यघटना राजकीय व्यवहार, बाचाल सरांचं पुस्तक आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. आणि जो दुसरा संदर्भ आपण नेहमी देतो की नाही, दुसरा संदर्भ बघा, दुसरा संदर्भ आपण नेहमी देतो तो म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा, भारतीय राज्यघटना आणि राजकारण. ठीक आहे, ओके. के सागर पब्लिकेशन, 6वी आवृत्ती, पेज नंबर 57. क्लिअर. 6वं सेंटेन्स बघा, खालील विधाने विचारात घ्या. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसाच्या आत कळविलेच पाहिजे. च लागलेला आहे इथं, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. ठीक आहे, ओके.
एकच मिनिट थांबा. चला पुढे जाऊया आपण. जर एका सभागृहाचा सदस्य असलेला दुसऱ्या सभागृहासाठी जर निवडून आला, ठीक आहे, तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. वरीलपैकी कोणती विधान विधाने बरोबर नाही? फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि फक्त 3. बघा इथे तुम्हाला बरोबर नाहीत म्हटलंय, म्हणजे तुम्हाला चुकीचे सेंटेन्स विचारले. इथे काय दिलंय बघा, जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवरती निवडून आली असेल, ठीक आहे, तर एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, बरोबर, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात, हे बरोबर आहे. जर एका सभागृहाचा सदस्य दुसऱ्या सभागृहासाठी निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते, हेही बरोबर आहे. म्हणजे आपला पहिलं सेंटेन्स जे आहे ना ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते पण बघूया. बघा, एक व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असू शकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये खालील तरतुदी केल्या आहेत. जर व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आली असेल तर कोणत्या गृहात काम करायचे आहे हे त्या व्यक्तीनं 10 दिवसात कळवलं पाहिजे. आणि असं न कळवल्यास तिची कुठली जागा रिक्त होते? राज्यसभेतील जागा रिक्त होते. आपल्याला काय दिलंय बघा, दोन्ही जागा रिक्त होतात, दोन्ही नाहीत रिक्त होत, राज्यसभेची जागा रिक्त होते, ठीक आहे, ओके. पुढचं सेंटेन्स बघा, जर एका गृहाचा विद्यमान सदस्य दुसऱ्या गृहात निवडून आला तर पहिल्या गृहातील जागा रिक्त होते. थर्ड सेंटेन्स आहे, जर व्यक्ती एका गृहातील 2 जागांवर निवडून आली तर त्या व्यक्तीने त्यापैकी एक जागा निवडावी, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. हे 3 सेंटेन्स जे आहेत ना, या 3 सेंटेन्स वरतीच आपले क्वेश्चन विचारले जातात. त्याचप्रमाणे एक व्यक्ती एकाच वेळी संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य असू शकत नाही, लक्षात घ्या. आणि जर अशा पद्धतीने व्यक्ती निवडून आली तर काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीनं 14 दिवसाच्या आत राज्य विधिमंडळातील जी जागा आहे ना तर तिथला राजीनामा देणं अगत्याचं आहे. आणि जर तिने तसं नाही केलं तर काय होतं, तिची संसदेतली जागा रिक्त होते, बरोबर, ओके. तर हाही क्वेश्चन तुम्हाला इंडियन पॉलिटीच्या पुस्तकामध्ये मिळून जातो. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला दिलाय, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग जो आहे ना, या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारसीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते, बरोबर. खालीलपैकी कोण या समितीचा सदस्य असत नाहीत? आपल्याला हे जे आयोग आहेत ना, वेगवेगळे आयोग, या आयोगाची रचना विचारली जाते, लक्षात घ्या, बरोबर. पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेचा अध्यक्ष. तर आपलं उत्तर काय आहे बघा, आपलं उत्तर आहे राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो ना, राज्यसभा अध्यक्ष. बघा, राष्ट्रीय मानवाधिकार अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तीच्या शिफारसीवरून कोणाद्वारा केली जाते? राष्ट्रपतीद्वारा. तर कोण सदस्य असत नाही? अध्यक्ष. पंतप्रधान असतात, गृहमंत्री असतात, लोकसभेतील विरोधी पक्षनेता असतो, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता असतो, लोकसभेचा सभापती पण असतो, ठीक आहे. बघा, अध्यक्ष कोण? पंतप्रधान, बरोबर. लोकसभा सभापती, राज्यसभा उपाध्यक्ष, आपल्याला अध्यक्ष दिले. संसदेच्या दोन्ही गृहातील विरोधी पक्षनेते, केंद्रीय गृहमंत्री. या 6 सदस्यांच्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती करतो. भारताच्या सरन्यायाधीशांशी विचारविनिमय करूनच सर्वोच्च न्यायालयाचा विद्यमान न्यायाधीश व उच्च न्यायालयाचा विद्यमान न्यायाधीश यांची सदस्यपदी काय केली जाते? नियुक्ती केली जाते, ठीक आहे, ओके, क्लिअर. इंडियन पॉलिटी, एम लक्ष्मीकांत, हे सागर पब्लिकेशन, 17वी प्रिंट, पेज नंबर 445, ठीक आहे, ओके. 8वा क्वेश्चन बघा. इथे एक तुम्हाला मुद्दा सांगते मी, नेहमी लक्षात ठेवा, अशा जर आयोगाबद्दल क्वेश्चन विचारले ना, केंद्रीय गृहमंत्री जे आहेत ना, केंद्रीय गृहमंत्री हे इथे इन्क्लूड असतात, ही तुम्ही गोष्ट लक्षातच ठेवा, ठीक आहे. म्हणजे जनरली असं असतं, भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार, आर्टिकल तुमचे तोंडपाठ पाहिजे तर कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते, ठीक आहे.
कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. आणि तुम्हाला विचारले चुकीचं विधान कोणतं. ठीक आहे, वरील विधानातील चुकीचे विधान कोणते. ओके, आता इथे जर आपण बघितले ना, आपल्याला हे जे पाण्यासंबंधी तंटे आहेत ना, याच्याशी रिलेटेड जे आर्टिकल आहेत ना, कायम विचारले जातात. इथे बघा 262 तरतूद करता येते असं दिलंय. इथे जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना म्हटले. बघा आता इथं आर्टिकल चुकीचं आहे का राष्ट्रपती चुकीचं आहे, कारण हे सेंटेन्स आहे चुकीचं. ठीक आहे, ओके. बघा, तर इथं कलम 262 जे आहे ना, तर या कलम 262 मध्ये काय केलेलं आहे, आंतरराज्यीय जलविवादाच्या निवाड्याची तरतूद केली. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, या कलम 262 मध्ये 2 तरतुदी आहेत. आंतरराज्यीय नद्या आणि नदी खोरे यांच्या वापराबाबत, वितरणाबाबत आणि नियंत्रणाबाबत विवाद किंवा तक्रारीच्या निवाड्यासाठी संसद कायदा करू शकते. ठीक आहे, ओके. कोण कायदा करू शकते, संसद कायदा करू शकते, लक्षात घ्या. आणि सेकंड विधान काय दिले इथं त्यांनी, तर इथं दिलेलं आहे की तुम्हाला असे विवाद आणि तक्रारी सर्वोच्च न्यायालयाच्या आणि इतर कोणत्याही न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात असणार नाही अशी तरतूद सुद्धा संसद करते. ठीक आहे, ओके. आणि या तरतुदीनुसार नदी मंडळे कायदा 1956 आणि आंतरराज्यीय जलविवाद कायदा 1956 हे 2 कायदे काय केलेले आहेत, तिथं पारित केलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा क्वेश्चन आपला इझी होता. 9 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे, म्हणजे कोणते विधान बरोबर आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात आपल्या राज्यघटनेमध्ये विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते आणि राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतीची नियुक्ती राज्यपाल करतो. बघा, ही तर प्रथा आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये, पण एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल असतो का, असतो, लक्षात घ्या. बरोबर, हे विधान बिनचूक आहे. इथं काय म्हटलंय, सदस्य असणं आवश्यक असतं का, नसतं, हे कुलपती चुकलेलं आहे इथं. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, जर आपण बघितलं तर सामान्यतः जर बघितलं तर एका बघा, सामान्यतः प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो, बरोबर. पण जर तुम्ही 7वी घटना दुरुस्ती अधिनियम 1956 इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, 7वी घटना दुरुस्ती अधिनियम 56 अन्वये 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करणं शक्य झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथं तुम्हाला हे सेंटेन्स विचारलं की नाही, पुढे जाऊन तुम्हाला ही घटना दुरुस्ती कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. जर अशा व्यक्तीची राज्यपालपदी नियुक्ती केली तर ज्यावेळी ती राज्यपाल म्हणून पदग्रहण करेल त्या दिवसापासून त्या व्यक्तीनं गृहाचं सदस्यत्व सोडलं आहे असं मानलं जाईल. ठीक आहे, ओके. आणि पदभार ग्रहण केल्यापासून राज्यपाल 5 वर्षांसाठी पदावर राहतो. लक्षात ठेवा, किती वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत. ठीक आहे, ओके. आणि हा 5 वर्षांचा कार्यकाल राष्ट्रपतीच्या मर्जीवरती अवलंबून आहे. राष्ट्रपतीला राजीनामा पत्र सादर करून कधी पण राजीनामा देता येतो. राष्ट्रपतीची मर्जी याबाबत न्यायालयात जाता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. ठीक आहे, आणि राज्यपालाला कार्यकालाची कोणतीही हमी नाही, त्याचा कार्यकाल निश्चित ठरलेला नाही आणि राष्ट्रपती त्याला कधीही काढू शकतो. लक्षात ठेवा. बघा, राज्यपाल संबंधित राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो. बघा, काय दिलंय तुम्हाला, राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतीची नियुक्ती म्हटले, बरोबर. कुलपती तर ते स्वतःच असतात, बरोबर. तो राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतो. एवढा साधा सोपा क्वेश्चन होता, फक्त सेंटेन्स मध्ये त्यांनी बदल केलेला होता. ओके, तर पुढचा क्वेश्चन बघा, विभागीय परिषदा संदर्भात तुम्हाला क्वेश्चन आहे.
तर कोणते विधान बिनचूक नाही असं म्हटलंय, ठीक आहे. ओके, कोणते विधान तुम्हाला बिनचूक नाही असं इथं विचारलेलं आहे. विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहेत का? नाही. बरोबर, कायद्याने स्थापन झालेल्या आहेत. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार निर्मिती झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. पाठीमागे मी तुम्हाला बोलले होते, हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे, हे सेंटेन्स चुकीचं आहे, पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. एकूण 7 विभागीय परिषदा एकूण 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आता इथं मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, हे सेंटेन्स चुकीचं आहे. का चुकीचं आहे मला सांगा. एकूण किती विभागीय परिषदा आहेत? ठीक आहे, 2018ला पण याच्यावरती क्वेश्चन होता आणि 2018चा पेपर मी तुम्हाला इथं घेतलेला आहे. ओके, क्लिअर. तर 2017 टोटल आपले 10 क्वेश्चन झालेले आहेत. 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे आपला पंचायत राजशी रिलेटेड. पंचायत राजवरती किती क्वेश्चन विचारतात? हार्डली 2 क्वेश्चन विचारतात, तरी पण आपल्या इथं 4 मार्क फिक्स होतात. ठीक आहे, क्वेश्चन काय विचारलाय बघा. पंचायती राज संदर्भात जी 73वी घटना दुरुस्ती आहे ना, तर त्या 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी, बघा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड होतो कारण ऐच्छिक म्हटलंय पण नाहीत म्हटलंय. ठीक आहे, ओके. तर आता इथं आपल्याला समजून घ्यावं लागेल, ऐच्छिक तरतुदी नाहीत. बरोबर, ऐच्छिकचा अर्थ पण आपल्याला समजला पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जाते. ही ऐच्छिक तरतूद आहे. बरोबर, पण आपल्याला ज्या नाहीत त्या विचारले. ओके, आता इथे तुम्हाला समजलं पाहिजे की निवडले जातील म्हटलंय. ठीक आहे. पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्याच्यामध्ये त्यांना कर, जकाती, पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. ओके, ऐच्छिक तरतूद नाही. पहिली जी आहे ती ऐच्छिक तरतूद नाही, दुसरी आहे, लक्षात घ्या. पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्ष, हे तर आपल्याला समजतं. याच्यावरून तुम्ही 2 ऑप्शन इलिमिनेट करू शकत होतात आरामात. ठीक आहे, ओके. तर हेही सेंटेन्स आपलं इथे येणार नाही. हे सेंटेन्स येईल, याला आपण फुली मारूया. तिसऱ्या सेंटेन्सला एक आपण फुली मारूया. ठीक आहे, या ऐच्छिक तरतुदी नाहीत, या कंपल्सरी आहेत. बरोबर, लक्षात घ्या. तर चौथं सेंटेन्स बघा. स्थानिक खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं. ओके, तर 73वी घटना दुरुस्ती, 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या म्हटलंय. तर पंचायत व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळवून देणारी ही दुरुस्ती पंचायती राज व्यवस्थेच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा ठरते. आणि पंचायत राज्य संदर्भातील या दुरुस्तीतील तरतुदी कोणत्या आहेत बघा. पंचायत ग्राम पातळीवर पंचायतीची स्थापना केली जाईल. निम्न स्तरावर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असेल. 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये निम्न स्तरावर पंचायत राज समिती स्थापन करण्याची आवश्यकता नाही. आणि ग्रामपंचायतीचं क्षेत्र राज्यात साधारणतः कसं असेल, सारखं असेल. ठीक आहे. सेकंड आहे, प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा असेल, ती ग्रामपंचायतीबाबत कायद्यातील तरतुदीनुसार कार्य पार पाडेल. थर्ड आहे, पंचायतीच्या जागा प्रत्यक्ष निवडणुकीने भरल्या जातील आणि त्याचे मतदारसंघ पंचायत क्षेत्रात साधारणतः सारखे असतील. हेही तुम्हाला पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं. म्हणजे याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत ना, त्या तरतुदी आपल्याला माहित पाहिजेत. ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, यांना वरील स्तरावर पदसिद्ध सदस्यत्व असेल. त्याचप्रमाणे आमदार, खासदार यांना त्यांच्या मतदार क्षेत्रातून पंचायत संस्थेत सदस्यत्व असेल आणि त्यांना मतदानाचा अधिकार राहील. ठीक आहे, ओके. चौथं बघा, अनुसूचित जाती जमाती यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असेल आणि आरक्षित मतदारसंघ फिरते असतील. वरील आरक्षण धरून एकूण पंचायतीच्या जागापैकी 1/3 जागा स्त्रियांसाठी आरक्षित असतील आणि ते मतदारसंघ कसे असतील, फिरते असतील. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 याच्यामध्ये तुम्हाला ज्या दुरुस्त्या दिलेल्या आहेत त्या फक्त तुम्हाला काय करायच्या आहेत इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या जागांबाबत सुद्धा वरील आरक्षणाच्या तरतुदी लागू पडतील. पंचायतीचा कालखंड 5 वर्षाचा, विसर्जित झाल्यानंतर किती महिन्याच्या आत? 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजेत. पंचायत सदस्यत्वाच्या अपात्रतेबाबत निर्णय कोण घेणार?
कायद्याने निश्चित केलेला एखादा सक्षम अधिकारी घेईल, बरोबर, कोणीही नाही घेणार. ओके. पंचायतीचे मुख्य कार्य कसे असेल, द्विविध असेल, म्हणजे आर्थिक विकास, सामाजिक न्याय याच्यासाठी योजना पण राबवायच्या आणि आर्थिक विकास, सामाजिक न्याय यांच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची. म्हणजे योजना पण त्यांनीच आखायच्या आणि अंमलबजावणी पण त्यांनीच करायची. ठीक आहे. आणि जे घटनेचं 11वं परिशिष्ट आहे ना, याच्यामध्ये किती विषय दिलेत, 29 विषय दिलेत, याच्यावरती पण आयोगाचा क्वेश्चन आहे. पंचायतींना कर आकारण्याचा, गोळा करण्याचा अधिकार असेल, त्यांना राज्य शासनाने आकारलेल्या करातील वाटा तसेच राज्याच्या संचित निधीमधून अनुदान मिळेल. त्याच्यासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करून याबाबतची तत्व निश्चित केली जातील आणि पंचायतीच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी येण्याच्या दृष्टीने वित्त आयोग राज्य शासनाला शिफारसी करेल. तथापि वित्त आयोगाच्या शिफारसी राज्य शासनावरती बंधनकारक नसतील. आपल्याला काय देतात, असतील, बरोबर. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, वित्त आयोगाच्या शिफारसी शासनावरती बंधनकारक नसतात. ठीक आहे. ओके. कायदेशीर तरतुदीनुसार पंचायतीचे लेखापरीक्षण करण्यात येईल. पंचायतीच्या निवडणुकांबाबत मतदारांच्या याद्या, निवडणूक व्यवस्था याच्यावरती कोणाचं नियंत्रण असेल, राज्य निवडणूक आयोगाचं, लक्षात ठेवा. आणि त्याची नेमणूक राज्यपाल करतील. निवडणुकीशी संबंधित प्रश्न सर्वसामान्य न्यायालयाच्या कक्षेत येणार नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे. वैधता वगैरे येत नाहीत हे न्यायालयाच्या कक्षेत. आपल्याला काय देतात की न्यायालयाच्या कक्षेत येतील. ठीक आहे. ओके. तर इथे तुम्हाला संदर्भ पहिला दिलेला आहे पंचायती राज, नांदेडकर सरांचं पुस्तक, आणि महाराष्ट्रातील पंचायत राज, बी पाटील सरांचं पुस्तक. दोन्ही पुस्तकं बेस्ट आहे. दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही वापरू शकता. इथं आपला 2017चा पेपर संपतो. 2013 पासून 2023 पर्यंतचे सगळेच पेपर आपण इथं बघितले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला प्रिलिमला याचा फायदा होईल.